नमस्कार. साहनी कला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की लग्नाला जायचं आहे आणि कसा मेकअप करावा, काय घालावं. तर हा अगदी ज्याचा तसा पर्सनल प्रश्न आहे. पण मला परवाच्या लग्नात जे जाणवलं ते मी प्रकर्षाने जे मुद्दे मला जाणवले ते मी सांगते बरं का. की लग्नात गेले होते आणि काय होतं माहिती आहे का, आपल्या ठराविक वयानंतर उगीचच त्या चमचमणाऱ्या साड्या, म्हणजे टिकल्यांच्या साड्या असतात बघा, झिरझिरीत साड्या. एकतर आपलं शरीर 50 नंतर थोडंसं बेडल होतं, मेंटेन नसतं केलेलं, त्यामुळे तर तो एक भाग आहे. त्यामुळे शरीर त्यात असल्या झिरझिरीत साड्यांमध्ये छान दिसत नाही. आणि वयापर्यंत छान काठापदराच्या साड्या नेसा की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व भारदस्त दिसेल. बऱ्याच जणांना ना खूप शो ऑफ करायची सवय असते की आपण कोणाच्या लग्नात चाललो आहे. आपल्या घरातल्या लग्नात ठीक आहे, तुम्ही खूप नटलं वगैरे ठीक आहे, पण दुसऱ्याच्या लग्नात जाताना तुम्ही अगदी माफकच दागिने घाला की त्यांच्यापेक्षा आपण खूप काहीतरी वरचढ दिसू. असं काही करू नका, जेणेकरून मागे तुमची टिंगल-टवाळी होते. त्याच्यापेक्षा तुम्ही अगदी मोजकेच एक लांब मंगळसूत्र घाला, एखादी छोटीशी मोत्याची माळ घाला, एक मोत्याची कडी घाला, मोत्याचं कानातलं घाला की ते तुमच्या वयाला छान दिसतं, तुमच्या साडीला मॅचिंग होईल असं घाला. म्हणजे आता हे आहे, माझं सिल्वर बॉर्डर आहे म्हणून मी मोत्याचं घातलं. गोल्डन बॉर्डर असेल तर छोटंसं गोल्डन चेनमध्ये छोटंसं एखादं लॉकेट घाला. एखादं अगदी एक सोनेरी पाटली किंवा काय तुमच्याकडे तोडे असेल किंवा काय कंगन असेल, कडे असेल तर तसे सोनेरी घाला. खूप शो ऑफ करू नका. काय होतं नाही तर मग हसं होतं. आणि मेकअप करताना सुद्धा आपल्या वयाला साजेसा मेकअप करा. थोडंसं अगदी लिपस्टिकला अगदी जरूर लावा. हे असतं काजळ असतं आपलं, ते लावा की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व छान दिसेल आहे. पण उगीचच आजकाल काय झालं, खूप फॅड निघाले. जो उठतो तो आपलं ते पार्लरमध्ये जातं आणि मग ते भरपूर मेकअप करतात, एवढी मोठी ती हेअरस्टाईल करतात. आणि ती हेअरस्टाईल खरं सांगू कधी नवत केल्यामुळे मानेची हालचाल खूप काहीतरी विचित्र होते. असं काहीतरी स्टिप करून बोलत असतात. मग ते पण खूप कृत्रिम वाटतं. त्याच्यापेक्षा जसं आहे तसंच राहा. सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तुमचं हसणं आहे. छान सगळ्यांकडे बघून हसा, सगळ्यांची चौकशी करा. लग्न कार्यामध्ये उगीचच असं आपल्यामध्ये काहीतरी पूर्वीचा गैरसमज डोक्यात घेऊन आडी मनात ठेवून कोणाशी संबंध हे नका करू, वाईट वाढवू नका. तर उलटे छानपैकी हसा. प्रत्येकाची आता वयाप्रमाणे आपली मॅच्युरिटी आलेली असते, तर छान चौकशी करा. सगळ्यांशी प्रेमाने बोला. छोट्यांशी पण अगदी जवळ घेऊन त्यांनी आस्तेन चौकशी करा की ज्यांना लहान मुलांना सुद्धा त्याच्यात आपलेपणा वाटेल. आता बऱ्याच जणांना असं एक असतं की खूप ते बाहेर गेले की सगळ्यांबरोबर फोटो काढायचं, सेल्फी काढायची, फोटो काढायचे. तर सहज तुमच्या ह्याच्यामध्ये येत असेल, ओघात असेल तर नक्की फोटो. पण प्रत्येक ठिकाणी आपण आलंच पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक ग्रुपबरोबर माझा फोटो आलाच पाहिजे असा हट्टास करू नका. नाही ते छान वाटत. तुम्ही उलटं त्यापेक्षा काय करा, छानपैकी आधी तुमच्या लग्नाचं किंवा हे असेल किंवा मुंज असेल तर त्या ह्याच्यानुरूप तुम्ही छान गाण्यांचं कलेक्शन करा. केळवणाची गाणी असतात, मातृभोजनाची असतात, मंगलाष्टक असतात. अशी गाणी तुम्ही सादर करा की जेणेकरून तुम्हाला असं वाटतं ना की आपण लग्नात उठून दिसलं पाहिजे, वेगळं दिसलं पाहिजे, तुमच्या गुणांनी दिसलं पाहिजे. छान छान आजकाल मंगलाष्टक आहे, ती म्हणा. उगीच आपलं फोटोमध्ये जर हे दिसण्यासाठी उगीच असं छान नाही वाटत, अतिशय म्हणजे चमकलेलं म्हणतात की नाही, तर असं नको. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसाच मेकअप करा. आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसच दागिने घाला. उगीच इतकं ढिगभर घालायचं नाही. आणि ज्यांच्याकडे जायचं असेल तर तुम्ही त्यांची साधारण आर्थिक परिस्थिती आपल्याला माहीत असते. उगीच आपण जास्त घालवून त्यांना कमी लेखायचं नाही. किंवा ते जर आपल्यापेक्षा वरचढ असेल तर तसंही मनात न्यूनगंड घालू नका. जे आपल्याकडे आहे ते आत्मविश्वासाने घाला आणि वावरा तिथे. तरच तुम्ही छान दिसता, छान वागा. अजून एक तुम्हाला सांगते की जर तुम्हाला घालायची असेल तर नथ घाला. या सगळ्या ह्याच्यावर वाटत असेल की हो मला नथ आवडते, तर नथ सुद्धा अगदी पारंपरिक घाला. उगीचच ते आजकाल काहीतरी नवीन नवीन निघाले आहे, खड्यांच्या ह्यान त्या. तर पारंपरिक नथ घाला आणि ते तुम्ही त्यातही छान दिसेल. माझ्याकडे ना एक पारंपरिक माझ्या सासूबाईंनी दिलेली नथ आहे. माझ्याकडे ना ही माझी पारंपरिक अगदी खूप पूर्वीपासूनची नथ आहे. ही मोत्याची नथ घाला. उगीच त्या खड्यांच्या किंवा आजकाल त्या खडेसुद्धा असे लाल, हिरवे, निळे अशा पण निघालेले आहे. तर टिपिकल नथ म्हणजे ही मोत्याचीच घाला.
आणि ह्याच्या मागे पण आपल्या प्रत्येक दागिन्यामागे काहीतरी शास्त्र आहे, ॲक्युप्रेशर थेरपी आहे, हे आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं म्हणून आपल्याला हे दागिने आहे. तर तुमचं व्यक्तिमत्व हे अशा पद्धतीने भारदस्त दिसू दे आणि छान लग्नाकार्यामध्ये छान वावरा. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं ते. नक्कीच तुम्ही छान दिसाल, छान व्यक्तिमत्व छान तुमचं ठेवा. व्यवस्थित तुमचं साडी, तुमचं ड्रेसअप सेन्स किंवा मेकअपचा सेन्स, दागिन्यांचा सगळं छान कॅरी करा. आत्मविश्वासाने करा म्हणजे छान दिसाल. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.